आप देख रहे हैं पुलिस न्यूज़ पॉइंट, सच की आवाज़ आप तक। आज देश में ट्रक ड्राइवरों के विरोध में काला कानून पास हुआ है, जिसमें 8 लाख का जुर्माना और 10 साल की सज़ा ऐसा सरकार ने पास किया। इसके विरोध में ट्रक ड्राइवरों ने मोर्चा आंदोलन किया। ड्राइवर यूनियन जिंदाबाद, ड्राइवर यूनियन जिंदाबाद, लोक निर्माण सेनेचा सर, आज आपण याच्यामध्ये महाराष्ट्र प्रवेश केले आहे ट्रक ड्रायव्हर म्हणून. तर आपले उद्देश काय होते आणि आपलं नाव काय आहे? माझं नाव राजेश वाघमारे आहे. आमचा उद्देश हेच आहे की जे कायदा आणलेला आहे सरकारने ड्रायव्हरच्या विरोधामध्ये 10 वर्षाची जेल आणि 7 लाख रुपयाचे दंड ठेवला आहे, ते ड्रायव्हर लोकांना मंजूर नाही आहे. ड्रायव्हर लोक त्याच्या विरोधामध्ये आहेत. संपूर्ण ड्रायव्हर लोक जे आहेत ना, संपूर्ण ड्रायव्हर लोक त्याच्या विरोधामध्ये आहेत. मग आम्ही रोडवर उतरू, आंदोलन करू, ते मनसेच्या माध्यमातून, अविनाश दादाच्या माध्यमातून. आणि ते आम्हाला खात्री आहे की अविनाश दादा हे आमच्या पाठीशी राहतील, आम्हाला न्याय मिळवून देतील, असं आमचं म्हणणं आहे सगळ्यांचं. हो. किती लोकांनी प्रवेश केलेला आहे? आज प्रवेश 150 ते 100 लोकांनी आज प्रवेश केलेला आहे मनसेमध्ये. मंजुळा ताई डाकेच्या माध्यमातून एवढं. अजून परत प्रवेश होतील. अजून काही आमचे लोक बाकी आहेत आणि दादाला उशीर झाल्यामुळे काही लोक गेलेले आहेत, बाहेर घरी गेलेले आहेत. सर्व ड्रायव्हरला काय आवाहन करणार? ट्रक ड्रायव्हरला काय आवाहन करणार? सगळ्या ड्रायव्हरला आव्हान हेच करणार की सगळीकडे चक्का जाम करा. जे सरकारने कायदा आणलेला आहे, जोपर्यंत मागा घेत नाही तोपर्यंत चक्का जाम राहणार. काला कानून आज आपने महाराष्ट्र नवनिर्माण सेना के अंदर प्रवेश किया ट्रक ड्राइवर, ठीक है? तो आपका प्रवेश करने का उद्देश्य क्या था और मन से आपके पीछे कितना खड़ा रहेगी, आपको क्या उसमें लगता है? हम लोग का विरोध करने का यह था कि जो सरकार ये नया कानून लेके आया है, तो एक्सीडेंट होने पे 10 साल सजा और 7 लाख रुपए का जुर्माना, ये कानून हम लोगों के लिए मान्य नहीं है. हम लोग इसको अवॉइड नहीं कर सकते हैं. तो और मनसे में हम लोग इसके लिए ये किए कि मनसे हमारे साथ है, दादा ने बोला आपके साथ है, जो आप करोगे उसमें हम आपका साथ देंगे और मनसे हमारा मार्गदर्शन रहेगा जी. और आपका क्या ड्राइवरों से क्या कहना है? आपका ड्राइवरों से ही कहना है, जब तक ये काला कानून वापस नहीं होता है तब तक पूरे भारतवर्ष में चक्का जाम रखो. ड्राइवर यूनियन आज पहले आप मनसे में प्रवेश किया है, तो मनसे प्रवेश करने का उद्देश्य क्या था? एक ड्राइवर होते हुए जो काला कानून लगाया, उसके बारे में आपका कहना क्या है? जो सरकार ने कायदा निकाला है वो कायदा ड्राइवर के विरुद्ध में निकाला है. ड्राइवर को ये कायदा कोई ड्राइवर को पसंद नहीं है, इसीलिए वो कायदे के विरुद्ध में हम लोग मनसे में प्रवेश किए. मनसे के थ्रू हम लोग सरकार को दिखाना चाहते हैं ड्राइवर की ताकत क्या है, ड्राइवर क्या कर सकता है. ड्राइवर देश की अर्थव्यवस्था का साधन है. जो ड्राइवर अगर न चलाए गाड़ी तो देश नहीं चल पाएगा. ये हमारा मनसे के थ्रू बात के ऊपर आज एक पत्रकार परिषद में आकर रहे और मनसे में आपको सहभागी होंगे आपके साथ? कितना ट्रांसपोर्ट आपका साथ देगी? क्या सब ट्रांसफर हम लोग को साथ देंगे. वो लोग के साथ में चल रहे हैं, उनसे हम लोग को सब साथ मिलेगा. पूरा देश साथ है और चक्का जाम होएगा ही और स्ट्रिंग छोड़ा आंदोलन होएगा ही. ताई, आज हे आपलं प्रोग्राम ठरलेलं आहे, त्याचा उद्देश काय आहे मला सांगा. माझं आता मी इकडे उपशहर अध्यक्ष आहे ठाण्याची. तर माझे प्रभागात जी माणसं स्थानिक, त्यांना प्रत्येक वेळेला काही ना काही प्रॉब्लेम येते, तर त्यांना एक हक्काचा माणूस पाहिजे, त्यांना एक व्यासपीठ पाहिजे, त्यांचे पाठिंबा द्यायला एक हक्काचा माणूस त्यांचा असला. ह्याच्यामुळं आमचे पालघर जिल्हा ठाणे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव, रवींद्र मोरे ठाणे शहर अध्यक्ष, ते यांच्या मुलांच्या पाठीशी उभं राहतील. यांचा पक्षप्रवेश होईल. यांचे जे पण युनियनचं यांना बनवायचं आहे वगैरे त्याच्यासाठी दादा मदत करतील आणि आम्ही कायम यांच्यासाठी उभं राहू, एक हक्काचा माणूस म्हणून यांच्या मागे राहू उभं. आणि यांना एक व्यासपीठ भेटेल. त्यांचे जे प्रॉब्लेम असतात छोटे मोठे, प्रत्येक जणाला अडीअडचणी असतात, पण कोणीतरी ते अडीअडचणी तरी आपण सोडवायला पाहिजे ना.
तर अशा ठिकाणी एकच मार्ग आहे, जो मनसे आहे, मनसेचा परिवार आहे, कायम यांच्यासाठी उभं राहणार आणि यांचे प्रॉब्लेम सॉल्व करतील. जे विश्वास हे दाखवलेत आज, त्या विश्वासाला आम्ही जागू हे तर पक्का आहे. आणि सगळ्यांना माहीतच आहे, जेव्हा मनसे दखल घेते तेव्हा तो पूर्णपणेच दखल घेते, कुणाला असं मध्येतून सोडत नाही. मग त्यांचा परिवार असो, तो आमचा परिवार होतो. तर त्या हिशोबाने एक विश्वासाने आलेले आहेत, एक आशेने आलेले आहेत. तर त्यांच्या पाठी खंबीर अविनाश दादा आहेत, रवींद्र मोरे आहेत, आम्ही सगळे टीम आमची नक्कीच उभं राहील. जे आपलं परिवार आहे, जे आपले परिवार आहे, ते जे रिक्षा ड्रायव्हर आहेत, त्याबद्दल आपण म्हणणं आपली फॅमिली आहेत, तर त्यांच्या काय तर प्रॉब्लेम असतात, त्याच्यात तुम्ही पार्टीमध्ये राहते आहोत, धावणार का? प्रश्नच येत नाही. असं तर 24 तास मी कामं करतेच, काय एक्सक्यूज नसतात माझे, अवेलेबल आहे. रात्री बेरात्री पण फोन येतो लोकांचा, तर मी दादांना कॉन्टॅक्ट करते, ते लोक सहकार्य करतात. मी एक धाडस करून जाऊन त्यांच्या बरोबर उभी राहते, खांद्याला खांदा तर देते. असं काय बहाणे करून का मी येऊ शकत नाही, पण माझ्या माणसाला प्रॉब्लेम झाला तिथे जाऊन ॲटलिस्ट बघणार तर. आणि ड्रायव्हरांचा आता आमचे वरिष्ठ आहेत, नेते आहेत, त्यांचा जेव्हा येईल ते पण विचार करतीलच याच्याबद्दल. आणि 100% काही ना काही राजसाहेब आहेत, काही ना काही गरिबांसाठी प्रत्येक वेळेला ते उपाय काढतात त्याचा, आणि याच्या पुढे पण काढतील, ते शांत नाही राहतील. ड्राइवरों के विरोध में काला कानून के बारे में मनसे अध्यक्ष का कहना क्या है? तर आज जे आपल्याकडे जे ड्रायव्हर युनियन आलेली आहेत, नवीन स्थापना केलेली आहे, त्याबद्दल आपले उद्देश का, त्यांच्या प्रकरण कसे मार्गी लावणार आपण? मला असं वाटतं की जो नवीन कायदा आलाय तो खराच ड्रायव्हरांच्या विरोधात आहे. 10 वर्ष सजा आणि 7 लाख रुपये जो काही दंड ठेवण्यात आलेला आहे. मला वाटतं त्या ड्रायव्हरांचा जर तुम्ही पगार पाहाल तर त्यांनी त्यांचं घर चालवण्याएवढेही त्यांना पैसे मिळत नाहीत. आणि एखादी जर घटना न कळत त्यांच्याकडनं घडली तर ते पैसे तुम्ही आणणार कुठनं? 7-7 लाख रुपये. त्यांना त्यांचं घरदार विकून ते पैसे भरावे लागतील. त्यामुळे जो काही कायदा झाला आहे त्याचा विरोध हा झाला पाहिजे आणि संपूर्ण देशात हा विरोध होतोय. आज आमच्या ठाण्यातले घोडबंदर पट्ट्यातले काही ड्रायव्हर आमच्या मंजुळाताई डाकी यांच्याकडे आल्या होत्या आणि त्यांच्या माध्यमातून आज त्यांनी सर्वांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केलेला आहे. त्यांना पूर्ण खात्री आहे की त्यांना सन्माननीय राजसाहेब ठाकरे न्याय मिळवून देतील आणि आम्ही त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करू. महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणून आम्ही सगळेच जण त्यांच्या पाठी खंबीर उभे आहोत. देशात पूर्ण कायदा लागलेला आहे आणि 10 लाख रुपये दंड, 8 वर्ष सजा दिलेली आहे. त्याबद्दल लोकांनी समजून ड्रायव्हर कसं नोकरी कसं करायची आपल्याला, त्याबद्दल आपलं म्हणणं आहे. मला असं वाटतं की याच्या बाबतीमध्ये फेरविचार झाला पाहिजे. ही जी काही ड्रायव्हर आहेत, देशभरातल्या ड्रायव्हरांचा याच्या बाबतीमध्ये विचार घेतला पाहिजे आणि मगच हा कायदा बनवला पाहिजे. त्यामुळे सरकारने पहिलं याचं सर्वेक्षण केलं पाहिजे, ड्रायव्हरांमध्ये किती ॲक्सिडेंट हे चुकीमुळे झालेत आणि किती ॲक्सिडेंट हे ठरवून झालेत याचा विचार केला पाहिजे. ज्या गोष्टी ठरवून होतात त्या काही हे बिचारे गरीब ड्रायव्हर करत नाही. तो त्याच्यामध्ये एक मोठं प्लान असतं, एक मोठं रॅकेट असतं. हे काही ते रॅकेट चालवणारे ती लोक नाही आहेत ना. सो मला असं वाटतं की या सगळ्यांचा पुन्हा एकदा सरकारने विचार करावा. नाहीतर येत्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये हे सगळे ड्रायव्हर देशभरात लाखो करोडो ड्रायव्हर्स आहेत, हे सरकारला यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. हे जे ड्रायव्हर आपल्या पाठीमागे उभा आहेत, ठाणे जिल्ह्याच्या आपण जिल्हा प्रमुख आहे, जिल्हा प्रमुख, त्याबद्दल त्यांच्या आपण काय मार्गदर्शन करणार? मी त्यांना जे काही मार्गदर्शन करायचं ते केलेलं आहे. मला जे काही त्यांना सांगायचं आहे ते त्यांना सांगितलेलं आहे आणि मी त्यांना सांगितलेलं पटल्यानंतरच त्यांनी मनसेत पक्षप्रवेश केलाय ना. सो मला वाटतं काय 10 वेळा एकच गोष्ट मी तुम्हाला सांगायची.